नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान या विषयाचे अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्व प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, एक अश्वशक्ती म्हणजेच खालीलपैकी किती वॅट होय? एक अश्वशक्ती म्हणजेच खालीलपैकी किती वॅट होय? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, गोबर गॅस मधला प्रमुख घटक खालीलपैकी कोणता असतो? गोबर गॅस, बघा, यांच्यामधला प्रमुख घटक वायू खालीलपैकी कोणता असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, गोबर गॅस मधला प्रमुख घटक वायू म्हणजे मिथेन वायू। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, अल्झायमर हा विकार खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो, अल्झायमर हा विकार कोणत्या एका अवयवासंबंधीचा विकार आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 राहील, अल्झायमर बघा हा विकार मेंदू या अवयवासंबंधीचा विकार आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, माणसाच्या शरीरामध्ये विचारले, रक्ताचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण एकूण 8% असतो। बघा, रक्ताचे प्रमाण ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, कोणताही पदार्थ द्रवामध्ये बुडवला असता त्याचे वजन खालीलपैकी काय होते? कोणताही बघा पदार्थ द्रवामध्ये बुडवला असता त्याचे वजन पुढीलपैकी काय होते? जास्त होते, कमी होते, तेवढेच राहते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। बघा, कोणताही बघा पदार्थ कोणताही पदार्थ द्रवामध्ये बुडवला असता त्याचे वजन या ठिकाणी कमी होते। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, हिमोफिलिया हा रोग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रोग आहे? हिमोफिलिया हा एक रोग आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रोग आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। हिमोफिलिया बघा हा रोग अनुवांशिक रोग या प्रकारचा या ठिकाणी तो रोग आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, स्वयंचलित वाहनामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? स्वयंचलित वाहनामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? बघा, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, तर स्वयंचलित बघा वाहनामधून कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू बाहेर पडतो। प्रश्न क्रमांक 8 बघा, मानवी शरीरामध्ये विचारले, सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे? मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती ग्रंथी आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, यकृत ही ग्रंथी मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी आहे। प्रश्न क्रमांक बघा 9 बघा, गोळी बघा, या ठिकाणी गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते? गोळी सुटल्यानंतर विचारले, बंदुकीमध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 गतीच ऊर्जा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामध्ये कोणत्या प्रकारच्या पेशी असतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामध्ये कोणत्या प्रकारच्या पेशी असतात? बघा, त्यामध्ये शंकुपेशी या प्रकारच्या या ठिकाणी पेशी असतात। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा बघा असेच या ठिकाणी महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहे। सोबत मला या ठिकाणी एका वर्षांचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF पण मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला बघा खरंच हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आकाशाचा बघा निळा रंग आहे, हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? आकाशाचा निळा रंग हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? बघा, प्रकाशाचे अपस्करण यांचे या ठिकाणी हे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्व इंधनामध्ये विचारले, सर्वात जास्त कॅलरी मूल्य खालीलपैकी कशाचे असते? सर्व इंधनामध्ये सर्वात जास्त कॅलरी मूल्य कशाचे असतो?
तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील हायड्रोजनचं बघा या ठिकाणी सर्वात अधिक या ठिकाणी कॅलरी मूल्य असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ध्वनीचा वेग सर्वात जास्त खालीलपैकी कशामध्ये असतो? ध्वनीचा सर्वात जास्त वेग कशामध्ये असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो ध्वनीचा बघा सर्वात जास्त वेग हा स्नायूमध्ये असतो। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्राण्यामध्ये विचारले सर्वात मोठा संघ खालीलपैकी कोणता? प्राण्यामधला सर्वात मोठा संघ खालीलपैकी कोणता आहे? परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। प्राण्यामधला सर्वात मोठा संघ म्हणजे आर्थ्रोपोडा बघा हा संघ प्राण्यामधला सर्वात मोठा तो संघ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजतात? अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील अन्न बघा या ठिकाणी ऊर्जा विद्यार्थी कॅलरीज या एककामध्ये या ठिकाणी अन्न पदार्थ यांची ऊर्जा ही मोजली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात? बघा परीक्षेमध्ये आपण हा प्रश्न विचारण्यात आला होता। कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा गॅमा किरणांचा मारा करतात। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढे लिंबाच्या रसामध्ये कोणत्या प्रकारचं ॲसिड असते? लिंबाच्या रसामध्ये विचारले कोणत्या प्रकारचं ॲसिड असते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 लिंबाच्या रसामध्ये प्रामुख्याने सायट्रिक ॲसिड या प्रकारचे या ठिकाणी ॲसिड असते। प्रश्न क्रमांक पुढचा पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट हे खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचं रासायनिक नाव आहे? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट हे कशाचं नाव आहे? तर या ठिकाणी बघा हे तुरटी यांच्या ठिकाणी हे रासायनिक नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आधुनिक जैवतंत्रज्ञान हे खालीलपैकी कोणत्या पातळीवर कार्य करते? आधुनिक जैवतंत्रज्ञान हे कोणत्या पातळीवर कार्य करते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 2 राहिले आधुनिक जैवतंत्रज्ञान बघा या ठिकाणी रेणू या पातळीवर कार्य करते। प्रश्न क्रमांक 20 बघा अनावृत्ती बीजी वनस्पती या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो मका ही वनस्पती अनावृत्ती बीजी वनस्पती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हाती पाय रोग बघा हा रोग खालीलपैकी कोणता डास चावल्यामुळे होणारा रोग आहे? विद्यार्थी मी बघा हाती पाय बघा हा रोग कोणता डास चावल्यामुळे होतो? तर क्यूलेक्स या नावाची बघा डास चावल्यामुळे हा रोग होत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गाजरामध्ये विचारले सर्वाधिक कोणत्या प्रकारचं जीवनसत्व असते? गाजरामध्ये कोणत्या प्रकारचं जीवनसत्व या ठिकाणी सर्वात जास्त असते गाजरामध्ये? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 अ जीवनसत्व प्रामुख्याने गाजरामध्ये सर्वाधिक असलेलं जीवनसत्व आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा उंचीमधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाने उंचीमधला फरक हा मोजला जातो? उंचीमधला फरक विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 2 अल्टिमीटर या एककामध्ये या ठिकाणी उंचीमधला फरक हा मोजला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांदा ही वनस्पती कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? कांदा ही वनस्पती कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 अनावृत्ती बीजी या प्रकारची या ठिकाणी कांदा ही वनस्पती आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ओहम हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा ओहम हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? तर विद्युत या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 विद्युत रोधाचं एकक आहे विद्यार्थी मित्रांनो ओहम हे विद्युत रोधाचं या ठिकाणी एकक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉट सी उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रामुख्याने वापरतात? डॉट सी उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता डॉट सी उपचार पद्धती प्रामुख्याने क्षयरोगावर वापरतात। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? उत्क्रांतीवाद हा सिद्धांत कोणी मांडलेला सिद्धांत आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चार्ल्स डार्विन बघा यांनी उत्क्रांतीवाद हा त्यांनी मांडलेला सिद्धांत आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी हृदय हे किती कप्प्यांनी बनलेले असते? मानवी हृदय हे किती कप्प्यांनी बनलेले असते? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 बघा मानवी हृदय बघा हे 4 कप्प्यांनी बनलेले असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये विचारले हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये हाडांची एकूण संख्या 206 असते। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मिठाचं रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? मिठाचं रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? सोडियम क्लोराईड बघा हे मिठाचे या ठिकाणी रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कशाला शुष्क बर्फ म्हणजे ड्राय आईस असे खालीलपैकी कशाला म्हणतात? परीक्षेमध्ये बघा प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो, तर कार्बन डायऑक्साईडला या ठिकाणी शुष्क बर्फ या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मायोपिया हा विकार खालीलपैकी कोणत्या एका अवयवासंबंधीचा विकार आहे? मायोपिया हा विकार, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील. मायोपिया बघा हा विकार डोळे बघा या अवयवासंबंधीचा या ठिकाणी विकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सोने बघा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा म्हणजे Au. सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक त्यांनी सुरू केलेलं पाक्षिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मीठ भाकरी या ठिकाणी एक शब्द आहे. या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे? मीठ भाकरी बघा या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्त्रीलिंग या प्रकारचं या ठिकाणी या शब्दामधलं लिंग आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? तर अहमदाबाद बघा या शहराला विद्यार्थी मित्र भारताचं मँचेस्टर शहर या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताची बघा राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला कोणत्या वर्षी हलवण्यात आली होती? तर सन 1911 मध्ये बघा कोलकात्यावरून दिल्लीला भारताची राजधानी हलवण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाणी पडणे अशा प्रकारचा या ठिकाणी एक वाक्य प्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पाणी पडणे बघा, पाणी पडणे म्हणजे केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रामसेवकावर विचारले प्रशासकीय दृष्ट्या कोणाचं नियंत्रण असते? ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या नियंत्रण कोणाचे असते? तर गटविकास अधिकाऱ्यांचे या ठिकाणी नियंत्रण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घड्याळामधील लगतच्या 2 अंकामधला अंशात्मक अंतर हे खालीलपैकी किती असते? बघा या ठिकाणी 30 अंश या ठिकाणी घड्याळामधील लगतच्या 2 अंकामधल्या या ठिकाणी अंशात्मक अंतर असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, B1 या जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? B1 बघा विद्यार्थी मित्रांनो, B1चं बघा या ठिकाणी रासायनिक नाव थायमिन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंतप्रधान त्यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? पंतप्रधान त्यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? त्या राष्ट्रपती बघा त्यांना त्यांच्या पदाची शपथ देत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी अभियान पथकाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा फोर्स 1 विद्यार्थी मित्रांनो हे महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी अभियान पथकाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केरळ या राज्याचं पारंपरिक लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? केरळ या राज्याचं बघा पारंपरिक लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? कथक, कुचिपुडी, मोहिनीअट्टम, भरतनाट्यम. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. सोबत तुम्हाला एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण सर्व IMP PDF आहेत. तुमच्या ठिकाणी कोणतीही परीक्षा असू द्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहेत. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जाईल. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.